विधान परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्या टप्प्याटप्प्याने येणार आहेत। महाराष्ट्राच्या विधान परिषदेत म्हणजेच वरिष्ठ सभागृहात 20हून अधिक जागा रिकाम्या आहेत। यातल्या काही जागा आमदारांनी निवडून द्यायच्या आहेत, काही जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी निवडून द्यायच्या आहेत आणि काही राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत। वेगवेगळ्या वर्गवारीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत। त्यातली सर्वात पहिली निवडणूक लगेचच होते, ती आहे विधानसभेच्या आमदारांनी विधान परिषदेवर पाठवावयाच्या सदस्यांची। निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल आणि त्याचं महाभारत थोड्याफार प्रमाणात होत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा सध्या याच्यातला आहे तो असा की ह्याच्यामध्ये अर्थातच आत्ता शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, भारतीय जनता पक्ष नेमके कोणाला उमेदवारी देणार आहेत हा। विरोधी पक्षांची एकच जागा निवडून येऊ शकते। उद्धव ठाकरे जर निवडणुकीला तयार झाले तर ही जागा त्यांना द्यावी लागेल। ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात आलं होतं। काँग्रेस पडत्या काळात त्यांच्या मित्रपक्षाला दूर करेल असं वाटत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी होकार दिला तर ते विरोधी पक्षाचे उमेदवार असतील। उद्धव ठाकरे विधिमंडळ प्रक्रियेत पुन्हा एकदा जाऊ बघणार का, कामकाजात भाग घेणार का, हे मुद्दे तर आहेतच। पण काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वाधिक सक्रिय नेत्या सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांनीच उभं राहावं हे स्पष्ट केलेलं आहे। ते नेमकं काय करतात, ते जर नाहीच म्हणाले तर काँग्रेस वेगळा उमेदवार दाखल करते का, हे सगळे मुद्दे आहेत। कदाचित उद्धव ठाकरे सध्या काहीसा दम घेऊन 2 दिवसात अर्ज दाखल करण्याची शक्यता सर्वाधिक आहे। मग राहणार आहे मुद्दा अर्थातच सत्ताधारी 3 पक्ष कोणाकोणाला उमेदवारी देतात हा। अजितदादांच्या निधनानंतर होणारी पहिलीच परिषदेची निवडणूक असल्यामुळे अजितदादांचा पक्ष कोणाला उमेदवारी देतो, ती उमेदवारी देण्यामागे सुनेत्राताईंचा निर्णय असू शकेल, जय पार्थचा असू शकेल की त्यांच्यापासून दूर झालेल्या काहीशा अंतरावर गेलेल्या पटेल आणि तटकरेंचा असू शकेल, यावर लक्ष केंद्रित झालेलं आहे। राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेलांचे उमेदवार आहेत, जे त्यांच्यासाठी प्रयत्न करतील असं वाटतं। अनिकेत तटकरे हे सुनील तटकरेंचे पुत्र आहेत, त्यांना उमेदवारी मिळेल का, की सुनेत्रा पवार आणि त्यांची 2 मुलं जी आता अजितदादांच्या निधनानंतर पुढे पक्षबांधणी कशी करायची याकडे लक्ष देत आहेत, त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, येणारा काळ सांगेल। भारतीय जनता पक्षाला 5 चेहरे द्यायचे आहेत आणि भारतीय जनता पक्षानं सांगितलेलं आहे, त्यांच्या वरिष्ठांकडनं निरोप आलेला आहे की लोकसभेत किंवा विधानसभेत हरलेल्यांना आता मागच्या बाजूनं मागच्या दारानं विधान परिषदेत पाठवू नका। जनतेने ज्यांना नाकारलं त्यांना का पक्षांनी परिषदेत पाठवायचं हा मुद्दा आहे। पंकजा मुंडे यांचा काहीसा अपवाद करून त्यांना परिषदेत पाठवलं गेलं होतं, पण पक्ष त्यांच्याबाबत जो दंडक लावला गेला किंवा जो दंडक बाजूला ठेवला गेला तो पुन्हा एकदा तसाच न करता, अंमलात न आणता कोणालाही पाठवणार नाही, दरवाजे खुले करणार नाही असं चित्र दिसतं आहे। पक्ष संघटनेत महत्त्वाचं काम करणाऱ्या काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे। 5 जागा आहे, भारतीय जनता पक्षात किमान 500 अर्ज आलेले आहेत। भारतीय जनता पक्ष कायम धक्कातंत्राचा अवलंब करतो, त्यामुळे त्यांची कोणती नावं पुढे येणार हे कालांतराने कळेल। सध्या सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे ठरतोय एकनाथ शिंदे त्यांच्या 2 जागा कोणाला देतील हा। प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांनी साधारणतः विधान परिषदेच्या नॉमिनेशनसाठी हालचाली सुरू केल्या अशी चर्चा सुरू झाली। एकनाथ शिंदे अत्यंत उदार मनाचे राजकारणी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्या ज्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढायची नाही या शब्दाला मान्यता दिली त्यांना त्यांनी परिषदेत पाठवलं। यात भावना गवळी आहेत, त्यात कृपाल तुमाने आहेत। आता ह्याच रांगेत पुन्हा एकदा त्यांच्या पक्षात नसलेल्या पण विधानसभेची निवडणूक हरलेल्या बच्चू कडू यांना संधी दिली जाणार का हा मुद्दा आहे। बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती ही पार्टी शिवसेनेत विलीन झाली तरच त्यांना संधी देण्यात यावी
असा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। एकनाथ शिंदे स्वतःची जागा, स्वतःचा प्रभाव, स्वतःच्या पक्षाची विचारसरणी परिषदेत वारंवार व्यक्त व्हावी यासाठी आग्रही आहे। बच्चू कडू हे त्यासाठी चांगलं नाव असू शकेल, पण ते एकनाथ शिंदे यांची बाजू लावून न धरता प्रहार जनशक्तीची बाजू लावून धरतील तर ते कितपत योग्य ठरेल असा एक नवाच विचार त्या पक्षात सुरू झालेला आहे। दुसऱ्या जागेसाठी सध्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांचं नाव आघाडीवर आहे, जवळपास निश्चित झालं आहे। नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंच्या अतिशय निकटवर्तीय होत्या, त्या त्यांना सोडून कधीतरी दुसऱ्या बाजूला जातील असं अजिबात वाटलं नव्हतं, पण त्या शिंदे गटाशी संलग्न झाल्या, त्या उपसभापती आहेत, महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढतात, त्यांना उमेदवारी देणं हा पक्षाच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा संधी देण्याचा प्रकार असेल, त्यामुळे त्यांचं नाव जवळपास अंतिम मानलं जात आहे। मुद्दा आहे बच्चू कडू यांना संधी देण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते त्याग करतील का? समजा जर हा निर्णय झालाच तर भारतीय जनता पक्ष त्यात हस्तक्षेप करेल का? का भारतीय जनता पक्षालाच बच्चू कडू तिथे गेलेले हवे आहेत? अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 30 तारखेपर्यंत मिळणार आहेत। उद्धव ठाकरे अर्ज दाखल करतात का? याबरोबरच बच्चू कडू शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होतील का? हा नवा मुद्दाही पेट घेणार अशी शक्यता स्पष्ट दिसते आहे। पब्लिक पुराणमध्ये याविषयीची आपली मतं जरूर कळवा। आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे। आम्ही फेसबुकवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, आपल्या सर्व प्रतिक्रियांचं स्वागत आहे। बच्चू कडूंचं काय होणार हा सध्याचा मुद्दा आहे। नमस्कार।